हाय हॅलो नमस्कार. पवार माधवी ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी आज पालेभाजी लसणावरती टाकणार, चवळीची भाजी, लाल सफेद माठ बोलतात त्याला. तर मी नुसतं लसणावरती करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि कधी अशी खाल्ली नसेल तर तुम्ही करून बघा आणि खा, खूप छान चव लागते तिला. कांदा नाही घालायचा त्याच्यामध्ये, काही लोक कांदाही घालतात, पण मी कांदा नाही घालणार आहे, लसणावरतीच करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. एकदम बारीक आहे, मी कवळीच घेतले. हे बघा, ही मोठीच होती. ही बघा, फक्त तिचं मातीचा देठ काढलाय मी आणि बाकी घेतले, कारण ही कवळीच आहे. अगदी मुलात रोप बोलतात त्याला, बारीक एकदम रोप बोलतात, तशीच आहे ती भाजी. तर मी त्याच्यामध्ये दोन हे करते, थोडीशी चिरून घेते, परातीतच चिरते, खाली नाही चिरत. स्वच्छ धुवून घेतले मी आणि थोडी थोडी जाडी जाडीच चिरायची आहे, तिला जास्त बारीक नाही करायची. आणि हिला कांदा नाही घालायचा, लसूण घालायची, मस्त लागते. तर मी करून दाखवते तुम्हाला. कधी खाल्ली नसणार तुम्ही अशी करून भाजी, तर तुम्ही तोंडाला चव येईल नुसती लसणावरची भाजी खाल्ल्यावर. तर मी दाखवते तुम्हाला. अख्खी लसूण घेतले कट्टा, तो चेचून काढायचा आहे आणि ह्याला लावायचं आहे तेल आणि मीठ फक्त, आणि लसूण. हे बघा, मी ही चिरून घेतली अशी. थोडी मोठी मोठीच ठेवायची, तिला जास्त बारीक करायचं नाही, तरच तिचं पाणी सुटतं. बघा, मी मोठीच ठेवली आहे अशी, ती शिजून जाईल. एवढी बारीक नाही करायची तिला, मी मोठी मोठीच ठेवले. तर मी तुम्हाला दाखवते. हे एवढा लसूण आहे, एक गट्टा घेतला आहे लसणीचा, तो मी आता कुटून घेते स्वच्छ. स्वच्छ धुवून घेतला लसूण, कुटून घेतले आणि मीठ आणि तेल लावलं ना, मस्त होते. हे बघा, लसूण पण जास्त बारीक नाही करायचं, जाडच कुटायचं आहे. आता थोडा ओला लसूण आला आहे ना मार्केटला, जुना नाही आणि गावठी नाही, काय त्याला बोलतात, चायनीज लसूण आहे, चायनीज लसूण. हे बघा, एवढं असं कुटून घेतलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये परातीतून ह्या कढईमध्ये टाकते. नको, ह्याच्यामध्ये तेल नाही लागणार, मी ह्याला तेल लावून घेते आणि मग कढईमध्ये टाकते आणि त्याच्या पाण्यासोबत टाकायचं. तसं मी गरम करायला ठेवते कढई. आता मी मीठ घेते आणि लसूण घेते हातावरती. हे बघा, एवढेसे लसूण घेतले मी. आणि 1 चमचा मीठ घेतला आहे आणि एक पहिले आपण तेल घेणार आहोत. हा बघा, असं तेल घेतलं आहे आणि असं चुरगळायचं आहे त्याला, लसणाला आणि मिठाला, आणि असं मस्त लावायचं आहे तिला, चुरगळून. हे बघा, लावून घेतलं मी. आता ही मी कढईमध्ये टाकते. त्याच्यामध्ये काही टाकत नाही, तेल पण नाही टाकलं आहे, फक्त ह्याला सगळं लावलं आहे. ही फक्त आपण कढईमध्ये शिजवायची आहे आणि त्याचं पाणी पण टाकायचं, कारण की मी 2-4 पाण्याने धुवून घेतले मस्त. हे बघा, आणि त्याच्यामध्ये ओली मिरची टाकायची आहे, ते मी नंतर टाकते. हे बघा, ही सगळी टाकली. हात धुवून थोडेसे पाणी घेऊन हात धुते आणि ते त्याच्यात टाकते, म्हणजे अजून त्याला पाणी सुटेल. आणि त्या भाजीच्या पाण्यासोबत भात पण खाऊ शकता, एवढा सुगंध खूप छान येतो. आणि तिखट डाळ आणि ही भाजी, काही चव लागते त्या भाजीला, खूप छान चव लागते. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कुठून बघताय तेही मला सांगा. कुठल्या देशातून बघताय, बाहेरगावमधून बघताय किंवा आपल्या गावातून, खेडमधून, भरपूर देश आहेत. त्या देशातून जेवढे बघत असतील त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही कुठून बघतोय, चांगलं आहे की नाही चांगलं, हेही सांगा मला. तर आता मी टाकलं हे शिजायला, त्याला स्लो गॅसवरतीच ठेवते. मिरची टाकून घेते. मिरची टाकल्यावर मग गॅस फास्ट करून हलवून घेते.
मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता मी कापते त्यांना. हे बघा, पिक्याच घेतल्यात, कारण की ते आपण वेस्ट होणार ना, टाकून द्यायला होतील. मग हे भाजीमध्ये तेवढं तिखटपणा उतरेल ना त्याला. असं मध्ये चिरायची तिला, एकदम बारीक पण नाही की तोंडाला लागेल, अशी मध्ये चीर द्यायची. हे बघा, मी अशी चीर दिले आणि टाकते. हे बघ, असं चीर देऊन मिरच्या टाकायच्या. मी 3 ते 4 मिरच्या टाकल्यात, तेवढ्या हव्यात, कारण पाळभाजीला थोडा तिखटपणा मिरचीचाच हवा आहे, लाल मसाला नाही टाकायचा आहे. बघा, ह्याच्याने मी हलवून घेते, गॅस फास्ट करते म्हणजे पटकन होईल. वाव, काय सुगंध सुटला आहे, छान. लसणावरची भाजी वेगळीच लागते. थोडं कमी दिसतंय. हे लाल लाल देठ आहेत, पण असं वाटतं काय काही वेगळंच आहे, पण लाल देठ आहेत. फक्त मातीची भाजी सायतीची काढली ना की भाजी पूर्ण कवली. अजून तो बारीकच रो आहे, कारण की मार्केटमध्ये ना येत नाही आहे. आता मी पाणी घातलं आहे, त्याच्या पाण्यामध्ये तर शिजेल, पण आपल्याला लवकर शिजवायचे तर थोडं मी पाणी घातलं आहे. आणि तो पाणी मला हवा आहे, कारण मी भातासोबत तो पाणी खाणार आहे भातावर टाकून. तुम्ही पण खाऊन बघा, कसं छान लागतं ते. करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही बघा, आपली भाजी कशी शिजते मस्त. असं लसूण लागलं पाहिजे त्याला छानसं. त्याच्यामध्ये आपल्याला हळद वगैरे काही घालायची नाही आहे, असंच पाण्यामध्ये शिजवायचे. लसणाचाच सुगंध येतो त्या भाजीला. तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला खायला. आणि साधी सोपी सरळ पटकन करायला. दुपारच्या वेळेला जर आपल्याला नुसतं भातच खायचं आहे तिखट डाळीसोबत, तरी पाळभाजी खायला खूप छान लागते. हे बघा, ही अशी शिजवायची भाजी, आणि जास्त शिजवायची नाही, म्हणजे ती काळी काळी दिसते. म्हणून काळी न दिसावी म्हणून हा पाणी असं ठेवायचं. आता भाजी झाली, भाजी शिजायला काही वेळ लागत नाही, कारण की ती पालेभाजी आहे ना. दाखवते तुम्हाला कशी शिजले ते. गरम आहे, चटका लागतो आहे. हे बघा, मस्त शिजले, काही नाही राहिले त्याच्यामध्ये. मिरची पण शिजले. त्याचं पाणी ठेवायचंच नाही, सारखं हलवत राहायचं, झाकण ठेवायचं नाही. असं शिजवायची आणि काळी होईपर्यंत शिजवायची नाही तिला. मग तिची चव पण जाते आणि दिसायला पण बरी दिसत नाही. अशी हिरवीगार शिजवायची भाजी. झाली भाजी. एवढं पाणी ठेवायचं आहे मला, एवढं पाणी राहून द्यायचं. आवडलीच रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कुठून बघता हेही मला सांगा. आपली भाजी झाली, ही बघा, छान झाली भाजी. बाय बाय.